कोपवाड अमृत 2 ड्रेनेज योजनेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोलापूर येथून ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले। सांगली महापालिका क्षेत्रातील कुपवाड शहरासाठी महत्त्वाचे असणाऱ्या कुपवाड ड्रेनेज योजनेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोलापूर येथून ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले। हा सोहळा पाहण्यासाठी कुपवाड येथे आयोजित कार्यक्रमास आमदार सुधीर गाडगीळ, आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार, भाजपचे ज्येष्ठ नेते माजी उपमहापौर शेखर इनामदार, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, माजी आमदार दिनकर पाटील, नितीन शिंदे, भाजपा नेते प्राध्यापक मोहन वनखंडे, माजी महापौर संगीता खोत, माजी सभापती धीरज सूर्यवंशी, भाजपा महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्ष गीतांजली ढोपे पाटील, स्थानिक माजी नगरसेवक विष्णू माने, सोनाली सागरे, राजेंद्र कुंभार, कल्पना कोळेकर, सविता मदने, वहिदा नायकवडी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। प्रास्ताविक आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांनी केले। कार्यक्रमाचे संयोजन उपायुक्त स्मृती पाटील, राहुल रोखडे, वैभव साबळे, पाणीपुरवठा अभियंता चिदानंद कुरणे, पंडित पाटील आदींनी केले। कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक कुपवाडचे उपस्थित होते। योजना नाही ते गाव ग्रामपंचायत किंवा खेड म्हणूनच समजलं जातं, पण ज्या गावात ड्रेनेज योजना आहे ती गावं शहराच्या संकल्पनेत बसतात। त्यामुळे आज खरं तर कुपवाडवासियांचं एक भाग्य म्हणायला पाहिजे की आपल्या पंतप्रधान मोदींच्या हस्ते आपण या योजनेचा भूमिपूजन समारंभ केलेला आहे। त्या निमित्तानं मला एवढं सांगायचं की ह्या योजनेमध्ये ही योजनेची जी माहिती आहे ती योजनेची माहिती आपण इथं डिजिटल बोर्ड पण लावलेले आहे, आपल्या निमंत्रण पत्रिकेबरोबर पण दिलेले आहे। एकूण 253 कोटीची ही योजना आहे। इथला STP जो आहे मल प्रक्रिया केंद्र जे आहे ते 27 MLDचं आहे। या ठिकाणी 4 पंपिंग स्टेशन असतील आणि जवळपास 270 किलोमीटरची ड्रेनेज लाईन असेल। माझी फक्त एक विनंती आहे की ड्रेनेज लाईन टाकल्यानंतर ड्रेनेज लाईन आणि STP आणि पंपिंग स्टेशन झाल्याशिवाय आपण याला ड्रेनेजचे कनेक्शन जोडू नयेत, कारण आपण मागचा जर अनुभव घेतला, मागच्या अनुभवातून आपल्याला काहीतरी शिकत पुढे जायचं असते। त्यामुळे मागच्या ज्या काही त्रुटी राहिल्या किंवा काही जे आपल्याला धोके भविष्यात निर्माण होतील ते आपल्याला दूर करायचे, त्यासाठी चांगल्या प्रतीने आपण काम इथं करतोय आणि हे काम आपल्याला 2 वर्षांमध्ये संपवायचं आहे। त्यासाठी आपल्या जे भुयारी गटर योजनेचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी जवळपास 20 टीम आणलेल्या आहेत। आज जरी भूमिपूजन सुरू झालं असलं तरी आपण प्राथमिक स्वरूपात काम सुरू केलेलं आहे आणि मला सांगण्यास आनंद वाटतो की चांगल्या पद्धतीनं हे काम होईल। आपल्या कुपवाडच्या शहरातले रस्ते पण आपण मंजूर केलेले आहेत, वेगवेगळ्या निधीतून बराच निधी आपल्याला आलेला आहे। फक्त लगेच ड्रेनेजची लाईन टाकणे आणि नंतर परत रस्ते केले आणि परत ड्रेनेजची लाईन असं होऊ नये म्हणून आपण सर्वांना सांगितलं की अगोदर ड्रेनेजची लाईन आपण टाकून घ्यायची आणि मगच तिथं रस्ते करायचे। अशा दृष्टीने हे कुपवाड शहर सांगली आणि मिरजेच्या बरोबरीनं ह्या इथून पुढे भविष्यात कालावधीत उभारलं राहील अशी मला खरंच खात्री आहे। आता आपल्या जास्त मी बोलत नाही, पण आदरणीय पंतप्रधान महोदयांनी आपल्याला जे सांगितलेलं आहे की माझ्या योजना आहेत, ज्या योजना आपल्याला सर्वसामान्य तळागाळापर्यंत पोहोचवायच्या आहेत। विकसित भारत संकल्प यात्रा गेल्या 10 दिवसापासून आपल्या महापालिका क्षेत्रात सुरू आहे। चांगला प्रतिसाद आपल्याला मिळत आहे। आज त्याचा समारोप आपण विकसित भारत संकल्प यात्रेचा करतोय आणि ह्या विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासनाच्या ज्या काही योजना आहेत, गोरगरिबांच्यासाठी ज्या काही योजना आहेत, त्या गोरगरिबांच्यासाठीच्या योजना ह्या सर्वसामान्य नागरिकांपर्यंत महापालिकेमार्फत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे आणि निश्चित प्रत्येक ठिकाणी दर दिवशी 2 ठिकाणी कार्यक्रम होतोय, लाभार्थ्यांची संख्या वाढते आणि आमच्या असं निदर्शनास आलं की काही योजना लोकांना माहीत नव्हत्या। ह्या सर्वच केल्यामुळे लोकांना योजना माहीत झालेल्या आहेत आणि लोक चौकशी करायला किंवा फॉर्म भरायला येत आहेत आणि लाभार्थी आमचे वाढत आहेत। ही एक आनंदाची गोष्ट आहे आणि आपल्याला जसं आपल्या पंतप्रधानांचं स्वप्न आहे 2047 पर्यंत आत्मनिर्भर भारत बनवायचा आणि हा आपला भारत जो विकसनशील भारत म्हणून ओळखला जातो तो भारत विकसित भारत करण्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य आवश्यक आहे आणि विकसित भारत करण्यासाठी ह्या देशातील सर्वसामान्य गोरगरीब जनता आहे, ही जनता आर्थिकदृष्ट्या आरोग्यदृष्ट्या समृद्ध करण्यासाठी ज्या काही योजना आहेत त्या योजनेचा लाभ घ्यावा आणि खऱ्या अर्थानं फक्त कागदावर नाही तर खऱ्या अर्थानं आत्मनिर्भर आणि विकसित भारत आपल्याला बनवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला सुरुवात करूया। खरं तर ह्या कुपवाड ड्रेनेजमुळं आणि कुपवाडच्या जे जागा आहेत त्या जागेला पण आता इथून पुढे भाव येण्याची शक्यता आहे। त्यामुळं सांगली आणि मिरजेचा जो आपला पूरप्रवण जे क्षेत्र आहे तिथून आता इकडं आपली विकसित वाढ व्हायला लागलेली आहे। त्यामुळे निश्चितच इथून पुढं कुपवाड शहराकडे पण लोकांचा ओढा वाढेल आणि असं करून आपण आपली जी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका आहे, सांगली आपली जसं चांगली असं आपण म्हणतो ती खरोखरच चांगली होण्यासाठी आपण सर्वांनी
प्रयत्न करावा असं आवाहन या निमित्ताने करतो. आणि फक्त एकच सांगतो की ह्या कुपवाड भुयारी गटर ड्रेनेज योजनेमध्ये आपली एखादी योजना आली की योजनेमध्ये काय त्रुटी राहिली किंवा काय टीका केल्या जातात तर लोकांनी आम्हाला निश्चित सांगावं. सर्वांनी जिथं काम कुठं कमी पडतंय किंवा ज्या ठिकाणी काय वेगळ्या पद्धतीचं काम सुरू असेल तर निश्चित आम्हाला त्यांनी येऊन सांगावं. आम्ही त्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करू आणि एक चांगल्या क्वालिटीचं आणि चांगल्या प्रतीचं काम इथं आपण करून दाखवू. त्यासाठी आपल्या नागरिकांचा, आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा, सर्वांचा सहभाग आणि सहकार्य आम्हाला महापालिकेला आवश्यक आहे. आम्ही निश्चित चांगल्या पद्धतीने काम करून दाखवू एवढी विश्वास आम्ही देतो. आणि मोदी साहेबांनी जे आपल्याला सांगितलेलं आहे की मोदी साहेबांच्या हस्ते झालेलं आहे त्यामुळे आपल्याला ही मोदी साहेब जे गॅरंटी म्हणतात ती गॅरंटी खरं आपल्याला घ्यायला लागेल आणि ही योजना चांगली करून गॅरंटीचं काम आपण करूया असं मी आवाहन करतो आणि माझं प्रस्ताव संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कुपवाड शहरामध्ये ही नवीन नदीची योजना मंजूर झाली आहे. त्याचं उद्घाटन ऑनलाईनद्वारे आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थित सोलापुरातून झालेलं आहे आणि खूप चांगली योजना आहे आपल्या शहरासाठी मिळाली. आणि कुपवाड शहर जे वंचित होतं ड्रेनेजपासून तर ह्या कुपवाड शहराला एक मोठी देणगी आहे. 253 कोटीची ही योजना आतापर्यंत मला वाटतं सांगली मिरज कुपवाड शहरातली सगळ्यात मोठी योजना, सगळ्यात जास्ती निधी यायला मिळालेला आहे. आणि चांगल्या प्रकारे काम आपले लाडके आयुक्त पवारसाहेब आहेत, शेखर इनामदार आहेत आणि सर्व नेते आमचे यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम चालू आहे आणि एक चांगली योजना आपण या ठिकाणी तयार करूया असं मला वाटतं. धन्यवाद.